भारतीय जनता पार्टी द्वारा अधिकृत रूप से अमरावती लोकसभा की उम्मीदवारी घोषित होने के बाद आज पहली दफा नवनीत राणा भारतीय जनता पार्टी के स्थानीय कार्यालय पहुंची। राजापेट स्थित भारतीय जनता पार्टी के शहर कार्यालय में पहुंचकर नवनीत राणा ने कहा कि बीत गई सो बीत गई, अब नए सिरे से नया काम शुरू करना है। नवनीत राणा ने आह्वान किया कि उन्हें अब अमरावती लोकसभा क्षेत्र के सभी भाजपाइयों का आशीर्वाद चाहिए। नवनीत राणा ने फिर दोहराया कि नरेंद्र मोदी के 400 पार के सपने में इस बार अमरावती भी शामिल रहेगा। उन्होंने फिर एक बार भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व के प्रति आभार भी व्यक्त किया और कहा कि अब नरेंद्र मोदी के सपने को साकार करना है। इस अवसर पर उनका स्वागत करने के लिए कार्यकर्ताओं में होड़ मची हुई थी। इस अवसर पर मुख्य रूप से भाजपा के जिला अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे, शहर अध्यक्ष प्रवीण पोटे सहित सभी मुख्य पदाधिकारी उपस्थित थे। देखिए कैसा रहा नवनीत का प्रथम भाजपा कार्यालय दौरा और किसने क्या कहा। 33 महिन्यामध्ये जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा सुद्धा आम्ही मैदानात तेवढंच मजबूतीने उभे होतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहून हे दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला की आम्ही तुमच्या सोबत आहे आणि ऑपोजिशन मध्ये असो की सरकारमध्ये आम्ही तुमची साथ सोडणार नाही। आणि त्याचे पाठोपाठ कंटिन्यू 5 वर्ष एनडीएची बाजू घेताना आणि प्रत्येक बिलवर बोलत असताना मोदीजींचे कार्य, मोदीजींचे बिल आणि देशासाठी विकासासाठीचे मुद्दे त्याची बाजू मी मांडत गेली आहे आणि आज जाऊन आपल्याला उमेदवारी भेटली आहे। तुम्ही सगळ्यांना नम्रपणे विनंती करा की माझी जेवढी जबाबदारी इथून एक सीट मत आपले मोदीजींचे विकासासाठी आपल्याला द्यायचं आहे त्याच्यासाठी सगळे एकत्रित या आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या 26 दिवसामध्ये मतभेद विसरून मोदीजींचं जे स्वप्न आहे आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं पाहिजे। थोडीच विनंती मी सगळ्यांना करते आणि 4 तारखेला आपण फॉर्म फिलअप करणार आहे। त्याच्याकरिता आमचे राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री, प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे सुद्धा येणार आहे। ते आपल्या सगळ्यांना विनंती करते की महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये सगळ्यात जास्त लोक त्या फॉर्म भरण्यासाठी, कारण जेव्हापासून लोकसभा आहे तेव्हापासून आतापर्यंत बॅलेटवर पहिल्यांदा कमल आहे आणि त्याची सगळी इज्जत ठेवणं हा आपल्या सगळ्यांच्या हाती आहे। आम्ही प्रयत्न करू पण आपल्या साथ शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही एवढा मी नक्की आपल्याला विनंती करते आणि सगळे सोबत राहील एवढीच विनंती करते। धन्यवाद। आपण काम केलं, प्रत्येकाच्या आपण ज्याला शासकीय स्कीम भेटला त्यासाठी त्याची योजना आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवली आहे। आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो की या देशामध्ये केंद्र सरकारमध्ये जे बिल मांडले गेले त्या बिलामध्ये नवनीत राणांनी हात वर करून प्राथमिक पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंबा नाही तर या देशामध्ये हिंदुत्वाची लाट सुद्धा त्यांनी सुरू केली असं मी त्यांनी कारण या देश में रहना होगा तो हिंद सांगण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं। आणि त्याच्यानंतर सुद्धा एकदा सांगतो महत्वाचं की जे आपण या ठिकाणी स्टेजवर बसलेलो आहे, जे भारतीय जनता पार्टीला करायचं होतं, ज्या ठाकरेच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचायचं होतं, ते भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकारी इन्क्लुडिंग मी आमदार आम्ही जाऊन वाचू शकलो नाही। आमच्या धमक नव्हती, ती धमक नवनीत राणांनी दाखवली या ठिकाणी। आपसामध्ये विचार असतात, एका घरामध्ये 5-5 भाऊ राहतात, 2-2 भाऊ राहतात, पण एकमेकाचं पटत नाही। पण जेव्हा तुम्हाला सांगतो युद्ध आहे, जेव्हा युद्धासाठी आपण जातो तेव्हा सगळे एका दिशेने गेलो पाहिजे आणि नरेंद्र भाई मोदींना आपण मदत केली पाहिजे हे प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे। आज आपण येणाऱ्या काळामध्ये महाशक्ती देश बनवत आहे, आपण या ठिकाणी महाशक्ती देश बनवत आहे। या महाशक्ती देशामध्ये आपलं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे। प्रत्येक आपल्या अमरावतीमधलं भारतीय जनता पार्टी आणि प्रत्येकाने एक कॅन्डिडेट ओढून आणला पाहिजे। 51% पेक्षा बूथ मध्ये आपण काम करण्याची ताकद आपल्या ठिकाणी ठेवली पाहिजे। 60-70 हजार लोकांचा आपला जो तक्ता आहे, आता भाभीजी आपल्याला या लोकांना घेऊन कसं चालायचं आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल। हे एक महत्वाचं आहे कारण आमचे सगळे कार्यकर्ते, जुने नवीन कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीची भीत आहे। एक वीज भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये या लोकांनी लावली आहे।
त्यामुळे आपण सातत्याने हे कुठं सगळ्यांनी तुमच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्याने कॅडेट पार्टी आहे, कॅडेटवर चालणारी पार्टी आहे. आणि शहर आणि ग्रामीण हा वेगळा भाग आहे. ग्रामीण वेगळं चालतंय, शहर वेगळं चालतंय. शहराची हवा ग्रामीण मध्ये पोहोचते पूर्ण जिल्ह्यामध्ये, हे सुद्धा आपण प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला हे करायचं असेल, युद्धाला जिंकायचं असेल, तर त्या पद्धतीने आपल्याला नीती ठेवावं लागेल. एक एक माणूस माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझा शेवटचा माणूस महत्वाचा आहे. नाही तर बोलून चालणार नाही, बोलाची भात बोलाची कडी असं करून चालणार नाही. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांनी जबाबदारी टाकलेली आहे की अमरावती जिल्ह्याचा खासदार, अमरावती जिल्ह्यामध्ये 2 खासदार आहे, रामदासजी तडस आणि खासदार नवनीत राणा, हे दोन्ही पुन्हा खासदार म्हणून त्या 400 मध्ये असलेच पाहिजे. ही जबाबदारी टाकली आहे आणि त्या जबाबदारीच्या प्रमाणे आपण काम करणार आहोत. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपला पक्ष सुद्धा चांगला आहे, पक्षाची नीती चांगली आहे, पक्षाचे धोरण चांगले आहे आणि त्याचप्रमाणे उमेदवार सुद्धा चांगला आहे. हे लक्षात ठेवणं अतिशय यासाठी आवश्यक आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये, मला सांगा 4-5 वर्षामध्ये लव जिहाद असलं तर त्या मुलीच्या पाठीमागं उभं राहणारी नवनीत राणा, हनुमान चालीसा माझ्या घरासमोर म्हणू नको असा भालहट्ट धरलेले उद्धव ठाकरे, त्यांना वारंवार सांगणारी नवनीत राणा आणि हनुमान चालीसाला रोखण्यासाठी 14 वर्ष मध्ये जेलमध्ये जाणारी नवनीत राणा. 14 वर्ष एखाद्या पुरुषासाठी एका तपाचं असेल, पण एखादी महिला 14 दिवस राहते ते 14 वर्षापेक्षा कमी नाही. 14 दिवस एखाद्या महिलेने राहणं हे कमी नाहीये. आणि त्यामुळं आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे यांची जी घसरगुंडी सुरू झाली, ती घसरगुंडी थांबत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याजवळ चांगला पक्ष, देशासाठी काम करणारा पक्ष, देवासाठी काम करणारा पक्ष, धर्मासाठी काम करणारा पक्ष आणि त्याच प्रकारे आपला उमेदवार सुद्धा तसा आहे. सगळे जोडेही पदाधिकारी आहेत आणि खूप मोठी कार्यकारिणी आहे, कारण की नॅशनलाइज पार्टी असताना प्रत्येक गावामध्ये बूथची तयारीपासून ग्राउंड लेवलवर काम करणारे पासून जिल्हाध्यक्ष झाले, प्रभारी लोकसभाचे झाले, राज्यसभा मेंबर, माजी आमदार, पदाधिकारी, शहर अध्यक्ष सगळ्यांची एकदा भेट होणं. कारण आता रात्री मी आली आहे दिल्लीवरनं आणि येऊन पहिलेच मी आली तर भाजपच्या कार्यालयामध्ये आली. आणि कारण की माझ्यासाठी खूप नवीन आहे सगळ्यांना भेटीगाठी, कारण की लोकसभाची ऑलरेडी मी खासदार होती तर बरेचशे लोकांना मी ओळखते, पण एक फॉर्मली जे म्हणतो आपण स्टार्ट करायचं, कारण की आता सगळे काही गोष्टी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून त्यांच्या परिवारासोबत माझा परिवार समजून काम करायला लागेल, तर ती पहिली सुरुवात केली मी. आज तुमचे जे विरोधक आहे, जे तुमच्या विरोधात उभे बळवंत वानखडे यांचं महाविकास आघाडीचा शक्ती प्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी दाखल केली आणि सुषमा अंधारेंनी यावेळेस तुमच्यावर चॅलेंज दिलंय तुम्हाला की नवनीत राणांनी जे लहान गोरगरीब मुलं असतात त्यांना मोफतमध्ये शिक्षण द्यावं. मला वाटते अपेक्षा त्यांच्याकडनंच असते जो त्याच्यावर खरे असतात. तर मला वाटते माझ्याकडनं हे अपेक्षा ठेवणं त्यांचे हिशोबाने एकदम बरोबर आहे, कारण मी करत आली आहे आणि पुढेही मी करणार आहे. त्याच्यासाठी धन्यवाद. आज निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महायुतीचे तुम्ही उमेदवार आहेत, महायुतीमध्ये आहे आणि त्यांनी यांना उमेदवारी दिलेली आहे. कसं पाहता? मी ज्या भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी माझ्या नावाने माझे पक्षाने मला जबाबदारी दिली आहे आणि पक्षातून आणि आमचे नेते मोदीजींकडनं आणि देवेंद्रजीकडनं, अमित शहाजीकडनं मी जे शिकली आहे या 5 वर्षामध्ये की हे मैदान सबके लिए खुला है
कोई भी आ सकता है, मैदान में लढ सकता है, जो मत दे सकता है वो अपने लिए मत मांग भी सकता आहे, पण कर्तृत्ववान जे असतात त्याच्या बरोबर हे जनता नक्की राहील. तर सगळ्यांनी माझी शुभेच्छा आहे. जरांगे राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. मनोज जरांगे राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. मला वाटते जे आहे खूप जास्त राजकीय डीप मध्ये न जाताना मी माझी उमेदवारी या अमरावतीमध्ये लढण्यासाठी भाजपाने मला तिकीट दिली आहे, मला संधी दिली आहे. पहिल्यांदा कमळ चिन्ह बॅलेटवर येणार आहे. ते खिलाने के लिए मुझे जवाबदारी दी है, मैं उतनी बात कर सकती हूँ. और बाकी जेही मैदानात येईल सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. शेवटी ते माझे अमरावती म्हणजे माझे जिल्ह्याचा माझे परिवार आहे. तर माझे परिवारासोबत मतभेद फक्त इलेक्शन पुरता आहे, त्याच्यानंतर आणि त्याच्या पहिले सगळं माझं कुटुंब आहे. मैं इतना ही बता सकती हूँ कि जिनको मैं नेता मानती हूँ ऐसे हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी और देवेंद्र जी बावनकुळे साहब, उनके जो विचार हैं जो पिछले 5 वर्षों से मैंने पार्लियामेंट में देखा है, जो सीखा है उनसे, कि एक आदि नई शुरुआत करने से पहले अगर हमने अपने दिल में ये बिठा लिया कि ये मेरा परिवार है, तो परिवार समझकर ऊपर नीचे बहुत सारी चीजें होती हैं. कुछ परिवार संभालता है, कुछ हमको संभालना पड़ता है, और ये संभालने की शुरुआत मैंने की है. और मैं छोटी हूँ, मैं वैसे भी सबसे आशीर्वाद नम्र बने से झुक के मांग सकती हूँ, और उतनी नम्रता मेरे में है. क्या लगा आज कितना उत्साहित वातावरण था? मुझे लगता है आपने अगर जोश देखा होगा तो भारतीय जनता पार्टी के जो निष्ठावान जितने भी कार्यकर्ता वो सभी यहाँ पे मौजूद थे. जो नगर सेवक हैं, जिले के प्रमुख हैं, लोकसभा के प्रभारी हैं या शहर के अध्यक्ष हैं, हमारे राज्यसभा मेंबर हैं, वो सभी के चेहरे और भाषण अगर आप लोगों ने देखे तो उससे स्पष्ट होता है कि मोदी जी को 400 पार लेके भी जाना है कार्यकर्ताओं को, और एक अमरावती 400 में रहेगी. उतना स्पष्ट सभी के चेहरों से और स्माइल से और स्वागत जिस तरीके से किया उससे स्पष्ट दिखाई देता है कि अमरावती में भारतीय जनता पार्टी मजबूती से लड़ेगी और मजबूती से मेजॉरिटी सीट पर अमरावती चुन के आएगी और मोदी जी को एक सीट 400 में जरूर देगी.